नमस्कार. या भागामध्ये पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मागच्या भागामध्ये आपण या ओळखपत्राला बॅकग्राऊंड दिलेला होता, तर याच्या समोरची कृती आता आपण इथे बघणार आहोत. सर्वप्रथम बघूया या विद्यार्थींचा फोटो या ओळखपत्रावर कसा आणायचा. हा फोटो आपण इथे क्रॉप करून ठेवला होता या विद्यार्थिनीचा. तो फोटो आपल्याला आता या ओळखपत्रावरती आणायचा आहे. तर बघा काय करायचं आहे, टूल्स मध्ये जायचं आणि या मूव्ह टूल्सवर क्लिक करायचं. बघा मूव्ह टूल्स ऍक्टिव्हेट झालेला आहे. आपल्या माऊसने त्याला दाबायचं आणि ओढून घ्यायचं. तर बघा हा फोटो इथे आलेला आहे. आपल्या कीबोर्डवरील एरो कीच्या साहाय्याने या फोटोला जिथे पाहिजे तिथे आपण ऍडजस्ट करायचं आहे. तर हा फोटो आपला ऍडजस्ट झाला आहे. तर बघा याच्या सभोवताली आपल्याला एक बॉर्डर द्यायची आहे. तर ती बॉर्डर कशी द्यायची ते आपण बघूया. एडिट मध्ये जायचं, एडिट मध्ये स्ट्रोक वरती क्लिक करायचं. बघा स्ट्रोक वरती क्लिक केल्याबरोबर छोटी विंडो ओपन झालेली आहे. विड्थ आहे 5px. तुम्ही 5 ठेवू शकता, 6, 7 जेवढी तुम्हाला या फोटोच्या बॉर्डरची जाडी पाहिजे त्याच्यानुसार आपण इथे ठेवूया. आपण इथे 5px ठेवलेला आहे आणि कलर जो कलर पाहिजे तुम्हाला, जसं हिरवं पाहिजे असेल, लाल पाहिजे असेल, जो पाहिजे तो कलर आपल्याला निवडायचा आहे. आपण इथे लाल ठेवूया आणि याला ओके करूया. तर बघा या फोटोच्या सभोवताली लाल कलरची बॉर्डर आलेली आपल्याला दिसत आहे. तर आपला फोटो इथे सेट झालेला आहे. आता वळूया आपल्या शाळेच्या नावाकडे. तर आता आपल्याला इथे आपल्या शाळेचं नाव लिहायचं. तर ते नाव कसं लिहायचं ते बघूया. या टूल्स मध्ये बघा या टी वर आपल्याला क्लिक करायचं आहे. टी वर आपण क्लिक केलं आणि या फोटोवरती क्लिक करायचं आहे. बघा एक इथे कर्सर आलेला आहे, उभी रेषा आपल्याला दिसत आहे. तर इथे ती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याबरोबर आपल्याला बघा ही काळी रेषा दिसत आहे. इथे जायचं, जो आपल्याला फॉन्ट साईज पाहिजे तो घ्यायचा आहे. आपण इथे 8pt असं घेऊया. आणि इथे बघा लाल कलर आपल्याला दिसत आहे. आपल्याला जो कलर पाहिजे तो कलर आपण इथे घेऊ शकतो. इथे क्लिक करायचं. बघा इथे कलर आलेला आहे. तर आपण ब्लॅक वर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. तर ब्लॅक कलर आपला इथे सिलेक्ट झाला आहे. चला तर आपण कीबोर्डच्या साहाय्याने इथे आता लिहूया. बघा मी माझ्या शाळेचं नाव इथे लिहिलेलं आहे, झेडपी अप्पर प्रायमरी स्कूल सिदूर. तर आता या नावाला आपल्याला हलवायचं आहे, छोटं किंवा मोठं करायचं. तर काय करायचं बघा, इथे जायचं, आपल्या मूव्ह टूल्सवर क्लिक करायचं. बघा या नावाच्या सभोवताली आपल्याला असं डॉट डॉट चौकट तयार झालेली दिसत आहे. तर इथे आपला कर्सर नेऊया. इथे बघा एक छोटा बाण आलेला आहे, त्याला आपण असं ओढूया. बघा आपलं नाव इथे आपल्याला शाळेचं नाव मोठं झालेलं आपल्याला दिसत आहे. आपल्या कीबोर्डवरील एरो कीच्या साहाय्याने तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता. हे केल्यानंतर आपण इथे पुन्हा या टूल्सवर जाऊन या बाणवरती क्लिक करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. तर आपलं नाव इथे तयार झालेलं आहे. तर या नावाला थोडा आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर काय करायचं बघा, पुन्हा एकदा टी वरती क्लिक करायचं आणि हे पूर्ण नाव आपलं सिलेक्ट करून घ्यायचं. आपलं नाव सिलेक्ट झालेलं आहे. इफेक्ट द्यायचा आहे तर लेअर मध्ये जायचं. लेअर मध्ये लेअर स्टाईल वरती जायचं. लेअर स्टाईल वरती इथे स्ट्रोक वरती क्लिक करायचं. बघा एक नवीन विंडो लेअर स्टाईल नावाची ओपन झालेली आहे. इथे बघा साईज दिसत आहे 3px. आपण याच्यावर जर कर्सर नेऊन याला ओढलं तर बघा हे हा बदल होताना आपल्याला दिसत आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण इथे ठेवू शकतो. आपण इथे 3 ठेवूया. तर बघा इथे सभोवताली लाल कलर आलेला आहे. इथे कलर वरती जायचं आणि तुम्हाला जो कलर पाहिजे
त्या कलरवर आपण क्लिक करायचं. बघा कलर इथे बदलत आहे. आपण हिरवा कलर ठेवूया आणि ओके करूया आणि इथे सुद्धा ओके करूया. तर आपल्या शाळेचं नाव इथे लिहिलेलं आहे आपण. आता आपल्या पंचायत समितीचं नाव आपण इथे लिहिणार आहोत. तर पुन्हा एकदा इथे आपण टी वर जाऊन इथे क्लिक करूया. बघा कर्सर आलेला आहे. तर आपल्या पंचायत समितीचं नाव लिहूया आपण. तर मी चंद्रपूर लिहिलेलं आहे. पुन्हा याला आपल्याला हलवायचं आहे किंवा मोठं करायचं आहे. तर आपण मूव्ह टूल्सवर क्लिक करणार आहोत. बघा याच्या सभोवताली चौकट आलेली आहे आणि याला पाहिजे तसं आपण छोटं किंवा मोठं करू शकतो. तर आणि एरो कीच्या सहाय्याने सुद्धा आपण याला हलवू शकतो. पुन्हा एकदा एरोवर क्लिक करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. तर याला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. पुन्हा एकदा टी वरती क्लिक करूया आणि याला सिलेक्ट करून घेऊया. हा सिलेक्ट झालेला आहे. पुन्हा एकदा लेअर वरती जायचं, लेअर स्टाईल वरती जायचं आणि स्ट्रोकला क्लिक करायचं. बघा आपल्याला इथे आता कलर बदलवायचा असेल तर जो कलर पाहिजे त्याच्यावर आपण क्लिक करूया. जसं आपण इथे निळा कलर घेतलेला आहे याला ओके करूया. हे पंचायत समितीचं नाव सुद्धा आपण इथे लिहिलेलं आहे. आता आपल्याला सेशन लिहायचं आहे. तर पुन्हा एकदा टी वरती क्लिक करून आपण इथे, तर बघा हा कर्सर आलेला आहे. इथे आपण आता सेशन लिहूया. पुन्हा एकदा याला आपल्याला हलवायचं आहे. मूव्ह टूल्स वर जायचं. छोटं किंवा मोठं आपल्याला याला करता येते आणि एरो कीच्या साहाय्याने याला हलवायचं आहे. पुन्हा एकदा एरो कीवर क्लिक करायचं आणि अप्लाय करायचं आणि याला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. पुन्हा एकदा टी वरती क्लिक करायचं आणि याला सिलेक्ट करायचं. पुन्हा एकदा लेअर मध्ये जायचं, लेअर स्टाईल वरती क्लिक करायचं आणि स्ट्रोक वरती क्लिक करायचं. बघा आपलं सेशन इथे दिसत आहे लाल कलर मध्ये. आपण याला ओके करूया. थोडं आपण याला छोटं करूया आणि या एरोवर क्लिक करून अप्लाय करूया. तर बघा आपल्या शाळेचं नाव इथे आपण लिहिलेलं आहे. झेडपी अप्पर प्रायमरी स्कूल सिदूर, पंचायत समिती चंद्रपूर आणि सेशन आहे 2016-17.